अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये मोठा अपघात झाला। या अपघातात वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला। VSR व्हेंचर कंपनीच्या मालकीच्या असलेल्या या विमानाने सकाळी मुंबईहून 8:10 उड्डाण घेतले होते आणि सकाळी 8:50 विमान बारामतीच्या विमानतळावर लँड होणार होते। मात्र त्याआधीच सकाळी 8:45 विमानाचा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँड होतानाच त्यात काहीतरी बिघाड झाल्याचे दिसत होते। त्यानंतर काही वेळातच विमान अचानक जमिनीवर कोसळले आणि त्याचा स्फोट झाला। VSR कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यात सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला। कॅप्टन सुमित कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते। फ्लाईट क्रूचे नेतृत्व तेच करत होते। टेक ऑफ आणि लँडिंगही त्यांच्याकडेच होती। सुमित कपूर यांच्याकडे वेगवेगळ्या विमानांचा मिळून 16,000 तास उड्डाणाचा अनुभव होता। VSR कंपनीचे अधिकारी VK सिंग यांनी म्हटले की दोन्ही पायलट हे दिल्लीचे होते आणि त्यांच्याकडे उड्डाणाचा बराच अनुभव होता। तसेच सदर विमान उड्डाणासाठी 100% सुरक्षित होते असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे। अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शांभवी पाठक या फर्स्ट ऑफिसर होत्या। सहवैमानिक म्हणून त्या सुमित कपूर यांना सहकार्य करत होत्या। फ्लाईट इन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधणे आणि विमान उड्डाणादरम्यानचे निर्णय घेण्याचे काम शांभवी पाठक करत होत्या। शांभवी पाठक यांचे वडील लष्करात होते। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार एअरफोर्स बाल भारती शाळेतून त्यांनी आपले शिक्षण घेतले होते। शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठाच्या एरोनॉटिक्स, एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली होती। त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पायलट अकादमीतून व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांना 1500 तासांचा अनुभव होता। लिएट्रेज 45 विमानाने 3000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करता येऊ शकतो। ताशी 800 ते 850 किमी वेगाने हे विमान धावू शकते। या विमानाची आसन क्षमता 6 ते 8 प्रवासी इतकी असते। 51,000 फूट उंचीवरून हे विमान उडू शकते। या विमानाची लांबी 58 फूट, उंची 14 फूट तर पंखांची लांबी 48 फूट इतकी असते। या विमानाचा वापर मुख्यतः राजकारणी व व्यावसायिक करतात। विमानात फ्रेश होण्यासाठी एक बाथरूम किंवा स्वच्छतागृहाची सोय असते। प्रवासाची वेळ वाचवण्यात हे विमान मदत करते, त्यामुळे व्यावसायिक किंवा राजकारणी या विमानाला प्राधान्य देतात। लिएट्रेज 45 विमानाला छोट्या धावपट्ट्यांवर तसेच छोट्या विमानतळावर लँडिंग करणे इतर मोठ्या विमानांच्या तुलनेत सोपे जाते। त्यामुळे राजकीय दौरे किंवा अर्जंट प्रवासासाठी लिएट्रेज 45 या विमानाला राजकारणी तसेच व्यावसायिक वापरतात।